नमस्कार पोरांनो. अशी अपेक्षा करतो की तुमची एस-एस-सी ची आणि एस-एस-सी मधून ज्या जागा आलेल्या आहेत, एम-टी-एस आहे, जी-डी आहे, सी-जी-एल आहे, यांची तयारी तुमची व्यवस्थित सुरू असणार आहे. ठीक आहे ना? भरपूर मुलांचा एक सध्या प्रश्न आहे युट्यूबवरती, आलं लक्षात. खूप सारे कमेंट्समध्ये पोरं एक सतत प्रश्न विचारतायत की सर फॉर्म कसा भरायचा? महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम विद्यार्थ्यांना सेंट्रलच्या परीक्षांमध्ये फॉर्म भरताना बऱ्याचशा चुका वगैरे होतात, आलं लक्षात. आणि या चुका झाल्याच्या नंतर खूप सारे पोरं जे आहे या शर्यतीमधून या लिस्टमधून बाहेर चालले जातात. सो आजच्या या व्हिडिओमधून आज आपण सर्व पाहणार आहेत की परीक्षा कोणती असो, एस-एस-सी ची फॉर्म कसा भरला जाणार. सी-जी-एल असो, सी-एच-एस-एल असो, एम-टी-एस असो, जी-डी असो, 90 ते 95% जो फॉर्म भरला जातो ना लेकरांनो, हा एकदम सेम राहतो. याच्यामध्ये बदल वगैरे काही कुठला राहत नाही. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी परमनंट कामाचा आहे, लक्षात ठेवा. हा खूप जास्त कामाचा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी पाहायच्या आहेत की फॉर्म कसा भरला पाहिजे, डॉक्युमेंटची कोणती गरज आहे, आणि जर फॉर्म मध्ये काही चुका झाल्यात तर तुमचा फॉर्म हा डेफिनेटली काय होणार आहे, रद्द होणार आहे, लक्षात ठेवा. सो व्यवस्थितरित्या जरा लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं काही मुद्दे मी कागदावर घेतलेत, जरा लक्षात ठेवा. या मुद्द्यांवरती आपण बोलणार आहे. एस-एस-सीच्या अंतर्गत जेवढ्या परीक्षा आहेत तर त्यांचा जो फॉर्म आहे तर तो डिटेलमध्ये कसा भरला गेला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्र कुठली आहेत सर, पुढील काळात येणाऱ्या परीक्षांबद्दल आपल्याला बोलायचंय थोडंसं. एस-एस-सी जी-डी ची परीक्षा कधी होणार आणि जागा किती येतील. त्याच्यानंतर एस-एस-सी, एम-टी-एस आणि सी-एच-एस-एल यासाठी आपण पुस्तकं कोणती घेऊ शकतो आणि अभ्यास आपण कसा करू शकतोय. आणि शेवटचं आहे की जे लेकर सरळ सेवा, तलाठी किंवा कंबाईन करतायत तर त्यांनी या एस-एस-सीच्या परीक्षांमध्ये कसा निभाव त्यांचा लागणार, लक्षात. या सगळ्या गोष्टी आपण पाहूया, पण तुमचा जास्त वेळ न घेता, लक्षात, आमच्यापेक्षा सध्या तुमचा वेळ जरा जास्त महत्वाचा आहे. आपण आपल्या डायरेक्ट फॉर्म भरण्याच्या प्रोसेसवरती जाऊया. सगळ्यात पहिलं काही गोष्टी जरा तुम्हाला लक्षात ठेवायच्या. काय, ज्या वेळेला तुम्ही स्पेशली सेंट्रलच्या कोणत्याही परीक्षांचा फॉर्म भरणार आहे तर त्याची क्रोनॉलॉजी, त्याचा क्रम असायला लेकरांनो, जरा व्यवस्थित जरा लक्ष द्या. त्याचा जो क्रम आहे, क्रमाकडे जरा लक्ष द्या. बघा क्रम काय आहे. क्रम आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट माहिती असली पाहिजे. सगळ्यात पहिलं काम तुम्हाला काय माहिती असली पाहिजे, ऑफिशियल वेबसाईट. ऑफिशियल वेबसाईट काय आहे तर ऑफिशियल वेबसाईट आहे सर ssc.gov.in. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला फॉर्म भरायचा असणार आहे तर फॉर्म भरत असताना तुम्हाला सगळ्यात पहिले कुठे एंट्री करायची, वेबसाईटला कंपल्सरी. हे वेबसाईट आहे ssc.gov.in. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करणार ना तर त्या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचंय. आता दोन गोष्टी आहेत. काय, एक, जर तुम्ही आधीपासून रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते वेगळं, आणि जर तुम्ही नवीन असाल, जर तुम्हाला आता फॉर्म भरायचा असेल किंवा इथून पुढे तुम्हाला कधीही सेंट्रलच्या कोणत्याही परीक्षांसाठी फॉर्म भरायचा असणार आहे तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार, लक्षात, असं आहे. जर ऑलरेडी जर तुम्ही रजिस्टर असाल तर त्याच्यासाठी मुद्दा वेगळा आहे, तो काही इश्यूज नाही. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला आपण नवीन रजिस्ट्रेशन करतो ना तर त्याच्यामध्ये दोन प्रोसेस आहे. पहिली काय, ज्यावेळेला तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करणार तर त्यावेळेला सगळ्यात पहिले तुम्हाला OTR करावा लागतो. OTRचा अर्थ काय, OTRचा अर्थ आहे वन टाइम रजिस्ट्रेशन. म्हणजे जसे तुम्ही सेंट्रल मध्ये आलात, एस-एस-सी मध्ये जर तुम्हाला कधी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला एकदाच संपूर्ण प्रोसेस करावी लागणार. म्हणजे आपली पूर्ण कुंडली, आपली पूर्णच्या पूर्ण माहिती ही त्यांच्या हातामध्ये द्यावी लागणार आपल्याला. सगळी माहिती, नाव, गाव, पत्ता, आईचं नाव, कॉलनीचं नाव, एरियाचं नाव, सगळं तुम्हाला त्यांच्या हातामध्ये द्यावं लागणार. किती मार्क होते, कास्ट कुठली, सर्वच्या सर्व. एकदा जर तुम्ही ती संपूर्ण माहिती त्यांच्या हातामध्ये दिली तर याचा अर्थ हा झाला तुमचा 70 ते 80% फॉर्म डन झाला. आणि त्याच्यानंतर मग शेवटी तुम्हाला ज्याही पदासाठी फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही त्याचा भरणार ऍप्लिकेशन फॉर्म. नंतर तुम्ही त्याचा काय भरणार, ऍप्लिकेशन फॉर्म. एकदम निश्चिंत राहा, लक्षात. सो दोन प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये प्रोसेस करायच्या आहेत, लक्षात. सगळ्यात पहिलं काय करायचंय, सगळ्यात पहिलं आहे OTR, आणि OTRच्या नंतर काय असतं, ऑनलाईन ऍप्लिकेशन, लक्षात. साध्या भाषेमध्ये इथं लिहितो ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला कुठेही फॉर्म भरायची गरज नाही, जरा शांततेत जरा लक्ष द्या. ऍप्लिकेशन फॉर्म. आता लक्षात ठेवा, ही जी प्रोसेस आहे ही सर्वांना करावी लागते. हा जो OTR आहे, वन टाइम रजिस्ट्रेशन, हे प्रत्येकाला करावं लागतं, सर्वांनी केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करणार तर आपली सर्व माहिती ही सुरुवातीलाच एस-एस-सीच्या वेबसाईटवरती आपण स्वतःहून अपलोड करणार आहोत. लक्षात, आपण स्वतःहून काय करणार आहेत, अपलोड. मग या वन टाइम रजिस्ट्रेशन मध्ये राजांनो 4 प्रोसेस राहतात.
किती प्रोसेस आहे? 4. मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या वेळेला तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती गेला तर त्यावेळेला तिथं एक नाव येणारे न्यू रजिस्ट्रेशन, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं येणार वन टाइम रजिस्ट्रेशन, हे येणार नाही. ऍप्लिकेशन फॉर्म डायरेक्ट येणार नाही, या लक्षात ठेवा. जर हे झालं असेल तर हे येणार. मग आपण सगळ्यात पहिले पाहतोय OTR. मग OTR साठी किती पद आहेत? OTR साठी किती पायऱ्या आहेत? तर 4 स्टेप्स आहेत. काय? तुम्हाला सगळ्यात आधी तुमची पर्सनल डिटेल, वैयक्तिक माहिती तिथं भरावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड बनवावा लागतो, कारण तुमची माहिती आहे ती एकदम आपण म्हणतो ना की सिक्युअर राहिला पाहिजे, लक्षात शाबूत राहायला हवे, म्हणून पासवर्ड लागणार आहे. त्याच्यानंतर अजून काही अतिरिक्त माहिती, ऍडिशनल डिटेल्स मी सांगेल तुम्हाला काय. आणि त्याच्यानंतर आहे डिक्लेरेशन. डिक्लेरेशनचा अर्थ असा आहे की वर तुम्ही दिलेली जी माहिती आहे तर ती सत्य आहे का? सत्य असेल तर खाली क्लिक करून तुम्हाला येस म्हणावं लागतं, आलं लक्षात. सो असा हा साचा आहे OTRचा. मग आता आपण सगळ्यात पहिले एंट्री करतोय वन टाइम. पाहून घ्या, याच्यामध्ये आपल्याला जायचंय. सगळ्या गोष्टी आहेत डिटेलमध्ये, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. पण सगळ्यात महत्वाचं, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवायचा. तुम्ही जेवढे मला पाहताय ते याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. कारण जर तुम्ही सध्या सुरुवातीला नवीन असाल आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरायच्या आधी तुमच्याकडे एवढे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. सगळ्यात पहिले हे काय आहे? तर हे आहे तुमच्या नावाबद्दलचे डॉक्युमेंट्स. म्हणजे जो विद्यार्थी म्हणून कॅन्डिडेट फॉर्म भरणार आहे तर तुमच्याकडे काय? तुमचं स्वतःचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव आणि त्याच्यानंतर वडिलांचं नाव या ठिकाणी लागणार. दुसऱ्या फेजमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात, व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. एकदा ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करणार त्यावेळेला तुमच्याकडे एक परमनंट मोबाईल नंबर पाहिजे की जो किमान 7-8 वर्ष तुमचं एज बार होईपर्यंत कामात येईल, आलं लक्षात. किंवा तुम्ही पास होईपर्यंत तो असा मोबाईल नंबर पाहिजे की जो कधीच बदलणार नाही. तो कोणाचाही द्या, एकतर तुमचा असेल तर उत्तम, तुमचा नसेल तर मग कोणाच्या तरी घरच्यांचा नंबर द्या की जो परमनंट पाहिजे, ज्याच्यावरती मेसेजेस येतात, तुम्ही मेसेजेस त्याचे वाचतात, तसा असला पाहिजे. नंतर काय आहे? परमनंट ईमेल आयडी. ईमेल आयडी लागणार म्हणजे लागणार. कारण जेही संपर्क करतील तुम्हाला सेंट्रलवाले, परीक्षांवाले तुमच्याशी जेही तुमचा संपर्क वगैरे होणार आहे तर तो 2 मार्गाने होतो लेकरांनो. कुठल्या? सगळ्यात महत्वाचं काय? एकतर तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज येणार, नाही तर तुमच्या ईमेल वरती तुम्हाला मेसेज वगैरे येत राहणार. हे चेक करण्याचं काम तुमचं. त्याच्यानंतर तिसरं काय काय महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला? तर तुम्हाला फॉर्म भरताना 10वीचं मार्कशीट लागणार, 12वीचं मार्कशीट लागणार. त्याच्यानंतर त्याचं सर्टिफिकेट सोबत ठेवायचं, लक्षात ठेवा 10वी 12वीचं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट लागणार. आणि इक्विव्हॅलंट ऑल. या इक्विव्हॅलंटचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? भरपूर पोरं असे आहेत की ज्यांचं 10वी नंतर 12वी हे होतच नाही, की ज्यांचं 10वी नंतर ते 12वी न करतात ते डिप्लोमा करतात. मग सेंट्रलमध्ये किंवा कोणत्याही परीक्षांमध्ये इक्विव्हॅलंट, त्याला समान असणारं शिक्षण, याचा अर्थ 10वीच्या नंतर जर समजा आता एखादा फॉर्म आलाय CHSLचा किंवा MTSचा फॉर्म आलाय किंवा GDचा फॉर्म आलाय, मग जर तुम्ही 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं असणार आहे तरी सुद्धा लेकरांनो तुम्हाला त्याच्यासाठी फॉर्म भरता येणार आहे, लक्षात. म्हणून समान काय आहे 12वीला? तर डिप्लोमा. 10वीला समान काय आहे? तर डिप्लोमा. MTSला समान काय आहे? तर डिप्लोमा. मग तुम्हाला डिप्लोमाच्या सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागतील, लक्षात ठेवा. आणि नंतर मग आता काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत की ज्यांचा थेट संबंध आपल्या माहिती असेल ना तुम्हाला, तहसील सोबत येतो. त्याच्यामध्ये काय आहे? तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे, वोटर ID असलं पाहिजे, लक्षात. पासपोर्ट पण चालतो. ह्या सगळ्या गोष्टी असतील. 2 किंवा पहिलं तर असतंच, हे नसलं तर हे. आणि जेवढे जास्त असतील तेवढा बेनिफिट आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा कामात येतं. कधी कधी स्कूल आणि कॉलेजचा ID सुद्धा हे लोक मागून घेतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असणार, प्रायव्हेट नाही गव्हर्नमेंटमध्ये काम करतायत, लक्षात. कुठेतरी एखादा महाराष्ट्राच्या कुठल्या तरी शासनामध्ये काम करतोय, कुठेतरी क्लास 4 लेवलला शिपाई म्हणून किंवा कोणत्याही पदावरती, त्याला सेंट्रलमध्ये यायचं आहे तर मग तुमच्याकडे तुमचं एम्प्लॉयरचं कार्ड असलं पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप मध्ये मोडत असाल, व्यंधत्व असेल कुठलंही, लक्षात, ते दिसण्याचं असेल, ऐकण्याचं असणारे, शारीरिक असणारे कुठल्याही प्रकारचं, तर तुमच्याकडे सिव्हिल सर्जनचं स्पेसिफिकली त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. त्याच्यानंतर जर तुमचं नाव बदललं असणार आहे, जर तुम्ही एखादी महिला असणार आहे आणि जर तुमचं नाव बदललं असणार आहे किंवा तुम्ही एखादा पुरुष जरी असला तरी जरी तुमचं काही कारणास्तव नाव वगैरे बदललं आहे तर ते नाव बदलण्याचं गॅझेटेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, लक्षात. कारण हे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात. ठीक आहे, चला. मग आता सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला तुम्ही लोक फॉर्म भरायला जाणार
आणि ज्यावेळेला तुम्ही म्हणणार की न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केलं का हे तुम्हाला येणार लक्षात, न्यू कॅन्डिडेट, नवीन आलात तुम्ही म्हणून. त्याच्यानंतर वन टाइम रजिस्ट्रेशन, एकदाच रजिस्ट्रेशन करा, नंतर करायचं काम नाही. ओटीआर. मग सर आता ओटीआर मध्ये काय, तर ओटीआर मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल विचारतील. त्याच्यानंतर हे ओपन झालं का मग तुम्हाला विचारणार पासवर्ड क्रिएशन. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाणार आहे ऍडिशनल डिटेल्स आणि त्याच्यानंतर आहे डिक्लेरेशन. यांचा फ्लो असा आहे लक्षात, हे पहिलं येणार, हे दुसरं ओपन होणार, हे तिसऱ्यांदा ओपन होणार, हे चौथ्यांदा ओपन होणार. म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. पहिलं क्लिअर झाल्याशिवाय दुसरं नाही, दुसरं क्लिअर झाल्याशिवाय तिसरं नाही, तिसरं क्लिअर झाल्याशिवाय चौथं नाही. क्लिअर आहे बिलकुल. मग पर्सनल डिटेल्स मध्ये आपण पाहूया की नेमकं काय आहे. सगळ्यात महत्वाचं, मी फॉर्मचे स्क्रीनशॉट काढलेले आहेत, लक्षात ठेवा तुमच्यासाठी. फॉर्मचे काय काढलेले आहेत, स्क्रीनशॉट. काय करणार तुम्ही आता एकदा पर्सनल डिटेल मध्ये जर कधी गेलात फॉर्म भरताना तर काहीच नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांकडे व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला तो विचारेल की तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, यस करायचा लक्षात. त्याच्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे की जो जरा जास्त महत्वाचा आहे लक्षात. तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, आधार कार्डचा नंबर टाकायचा. त्याच्यानंतर आधार कार्डचा नंबर टाकल्याच्या नंतर पुन्हा या फॉर्म मध्ये एक गोष्ट 2 वेळेस पुट करायची. आधार कार्डचा नंबर 2 वेळेस, स्वतःचं नाव 2 वेळेस, ऍड्रेस 2 वेळेस, मोबाईल नंबर 2 वेळेस, पासवर्ड 2 वेळेस, सगळ्या गोष्टी 2-2 वेळेस. हे जरा डोक्यात ठेवा का, चेक करण्यासाठी. लक्षात. इथं टाकला का पुन्हा तुम्हाला त्या गोष्टी इथं टाकायचा आहे. सेम नंबर तुमचा इथं आला पाहिजे. याच्यावरती नंतर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्ही त्यांना सांगणार आहे की हे जे आधार कार्ड आहे सर हे माझंच आधार कार्ड आहे म्हणून सेंड ओटीपी. लक्षात. तुम्ही ओटीपी वरती बटन दाबला का जो तुमचा मोबाईल नंबर असेल तिथं भरलेला, त्या मोबाईल नंबरवरती बरोबर तुमचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती राजांनो तुम्हाला मेसेज येणार. तो मेसेज पाहायचा, तो मेसेज आपल्याला पुट करायचा इथं. लक्षात. ते याच्यावरती जो आहे तर तो मेसेज तुम्हाला पुट करायचा आणि ओके करायचंय. पहिला किस्सा संपला. आता दुसरं पहा. दुसरा पॉईंट काय झाला, त्याच्यानंतर कॅन्डिडेटचं नाव, तुमचं नाव पण कसं, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट 10वी 12वी वरती जसं तुमचं नाव टाकलेलं आहे, ज्या स्पेलिंग मध्ये टाकलेलं आहे लक्षात. उदाहरणार्थ नामदेव असेल, उदाहरणार्थ काय नामदेव असणार आहे, नामदेव. नामदेवचं आपण स्पेलिंग काय लिहितो, भरपूर लोक NAMDEV नामदेव, आणि काहींचं काय असतं NAM लक्षात DEO नामदेव. जे असेल ते लिहावं लागणार लक्षात. थोडं जरी चेंज झालं तरी सुद्धा त्यांना अधिकार आहे तुमचा फॉर्म रद्द करण्याचा. ठीक आहे. हा चला पुढं. कॅन्डिडेटचं नाव झालं, त्या नाव टाकताना श्री, श्रीमान, श्रीमती, श्रीब्री काहीच टाकायचं नाही लक्षात. त्याच्यानंतर हेच नाव पुन्हा इथे येणार. त्याच्यानंतर म्हटलंय की हॅव यू एव्हर चेंज नाव, तुम्ही कधी तुमचं नाव बदललंय का, नाही म्हणा लक्षात ठेवा, नाही. पण जर समजा तुम्ही महिला असाल आणि जर लग्नाच्या आधी तुमचं नाव वेगळं असणार आहे, लग्नाच्या नंतर जर तुमचं नाव वेगळं असणार आहे, तर तुम्हाला इथं यस करायचंय आणि इथं नवीन नाव एकदा पुन्हा तेच नाव इथं टाकायचं लक्षात ठेवा लक्षात. त्याच्यानंतर जेंडर पुरुष आहात किंवा महिला, आणि त्याच्यानंतर पुन्हा व्हेरीफाय जेंडर. हा झाला दुसरा प्रकार. तुम्ही गेलेत आता पुढच्या याच्यामध्ये लक्षात. पहा बरं याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये घटना काय विचारली पहा तुम्हाला लक्षात. हा झाला 3 झाला, हा 4 झाला. आता हा 5वा मुद्दा येणार, 5वा क्रोनॉलॉजीनुसार. काय, डेट ऑफ बर्थ एकदा 2दा टाकली, वडिलांचं नाव एकदा 2दा टाकलं, वडिलांचं पूर्ण नाव टाकावं लागणार, वडिलांचं पूर्ण नाव टाकावं लागणार, आईचं नाव टाकावं लागणार लक्षात. आता भरपूर वेळेला आपण आईचं नाव, समजा माझ्या आईचं नाव आहे सरू, तर मी काय टाकलं पाहिजे, सरूबाई नाही. भरपूर लोकांना आपल्याला ते जुन्या काळामध्ये सवय होती सरूबाई, हे असं चालणार नाही. फक्त पहिलं इनिशियल टाकावं लागणार की सरू लक्षात. या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं सुद्धा असतं बरं का काय आहे, बस बाकी काही नाही. आणि ते नाव कुठलं असलं पाहिजे की जे नाव तुमच्या 10वी किंवा 12वीच्या सर्टिफिकेट वरती आहे तेच नाव कॉमन असलं पाहिजे बरं का. हा महा झाला 6वा पॉईंट. 7वा पॉईंट. 8व्या पॉईंट कडे चला. 8वा पॉईंट काय लक्षात. मग मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीचं बोर्ड, कोणतं बोर्ड होतं सिलेक्ट करणार, रोल नंबर काय होता सिलेक्ट करणार, तुमचं वर्ष कुठलं होतं सिलेक्ट करणार, वर्ष टाकावं लागेल कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेत. 10वा पॉईंट झाला. 11वा पॉईंट हा असाच्या असं आहे बरं का लक्षात. त्याच्यानंतर हायएस्ट लेवल ऑफ क्वालिफिकेशन, काही काही वेळेला काय असतं SSC GD ची भरती येते, SSC MTS ची भरती येते, यांच्यासाठी पद आहे 10वी आणि तुमचं शिक्षण झालंय ग्रॅज्युएशन. मग यांचं काय म्हणणं आहे, तू जरी ग्रॅज्युएशन झालेला असला आणि जरी तुला 12वीच्या बेस वर्षी परीक्षा द्यायची असली तरी तू आम्हाला सांग तुझं जास्तीत जास्त शिक्षण किती झाले. या गोष्टी महत्वाच्या ठरतात तुमच्या पुढच्या प्रमोशनला आणि तुमच्या प्रेफरन्सला लक्षात ठेवा लक्षात. हा मग सांगायचं, समजा एखाद्याचं झालं ग्रॅज्युएशन तर ग्रॅज्युएशन टाकायचं लक्षात. हा मग डबल टाकावं लागणार.
मग कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर डबल टाकावा लागणार लक्षात. पुन्हा इथं तुम्हाला काय करायचंय, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकावा लागणार आलं लक्षात. एकदा का ईमेल आयडी टाकला तर हे लोक चेक करतात, चांगला एक म्हणजे चांगला म्हणण्यापेक्षा बरोबर आहे का. मग बरोबर का म्हणून काय करणार, ते तुम्हाला ओटीपी देणार आणि तो ओटीपी कशावरती येणार, तुमच्या ईमेलवरती आलं लक्षात. तो ओटीपी येणार, तो ओटीपी वगैरे भरला तुम्ही, तो फिलअप वगैरे केला का नंतर इथं आहे सेव्ह आणि नेक्स्ट. सेव्ह आणि नेक्स्ट याचा अर्थ तुमची पहिली प्रोसेस संपली. पहिली प्रोसेस संपली. आता तुम्ही घुसतात, तुम्ही आता जाणार दुसऱ्या याच्यामध्ये. लक्षात ठेवा, आता तुम्ही कशामध्ये एंट्री करणार, एवढी सगळी पहिली गोष्ट झाली का तुमचा काय जनरेट होणार याच्यामध्ये, तुमचा युअर रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होणार. लक्षात ठेवा, हा असा काहीतरी नंबर रजिस्टर तो तयार झाला आलं लक्षात. आता जरा लक्षात ठेवा, हा नंबर जो आता तयार झालेला आहे हा शेवटपर्यंत तुम्हाला लागणार. याला सेव्ह करायचा, फोटो काढून कुठेतरी लिहून ठेवा. खाली बटन दाबायचंय कंटिन्यू. कंटिन्यू बटन दाबलं का आपण पुढच्या घरात जाणार. मग पुढच्या याच्यामध्ये गेल्यानंतर ते म्हणणार की हॅलो कॅन्डिडेट, त्यांना म्हणायचं हॅलो सर. हा मग तो मागचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आलं लक्षात. तो रजिस्ट्रेशन नंबर टाकला का इथं पासवर्ड आहे. आता भरपूर पोरांचा प्रॉब्लेम आहे की सर इथं पासवर्ड कुठला टाकला. तुम्ही आता एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, जसा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर क्रिएट झाला तर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो पासवर्डचा. हा पासवर्डचा मेसेज येतो तुमच्या मोबाईलवरती. तो मोबाईलवरतून पाहायचा आणि तो इथं भरायचा आलं लक्षात. तो मोबाईलवरतून पासवर्ड पाहायचा, तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकणार आलं लक्षात. त्याच्यानंतर मोबाईलवरती आलेला पासवर्ड पाहणार, तो पासवर्ड टाकणार. तो पासवर्ड टाकला काही तर कॅप्चा भरावा लागणार तुम्हाला, जसा असेल तसा, कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल, तो भरायचा याच्यामध्ये. तो एकदा भरला, एंटर केलं का आता तुम्हाला मिळणार तुमचा खरा खुरा पासवर्ड जो पुढे कामात येणार. पाहून घ्या, इथं म्हटलेलं आहे. आता जरा लक्षात ठेवा इथं काय घटना घडली. आता डिअर कॅन्डिडेट, दिस इज युअर फर्स्ट लॉग इन, हे तुमचं पहिलं लॉग इन झालं. सो प्लीज सेट अ न्यू पासवर्ड आलं लक्षात. आता इथं तुम्हाला तुमच्या मर्जीचा पासवर्ड ठेवता येणार आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पहिला पासवर्ड बनवून तुम्हाला दिला आलं लक्षात. पहिली फेज झाली. आता पुन्हा तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबर आणि या ठिकाणी ओल्ड पासवर्ड जो मोबाईलवर आलेला आहे, मोबाईलवर आलेला पासवर्ड तो इथं टाकायचा. या दोन गोष्टी भरल्यात का आता इथं नवीन पासवर्ड तुम्हाला भरावा लागणार. पण मग सर नवीन पासवर्ड कोणता बनवायचा, तुम्ही एकदा नवीन पासवर्डवरती क्लिक केलं तर खाली तिथं असतं गुगल जनरेटेड एक पासवर्ड असतो, गुगल जनरेटेड. त्याच्यावरती क्लिक केलं का तुम्हाला पासवर्डची काही गरज नाही, तो स्वतःहून तुम्हाला सांगणार की सर हा पासवर्ड घ्या आलं लक्षात. काहींचं म्हणणं आहे मी स्वतः बनवू शकतो का, स्वतः बनवताना भयंकर हाल होतात, प्रचंड हाल अपेक्षा होतात, समजत नाही का, कारण त्याच्यासाठी लय अटी आहेत. काय अटी पहा किती, या सगळ्या अटी भरल्या, या ज्या वेळेला सगळ्या अटी पूर्ण होतील तेव्हाच आपल्याकडून तो पासवर्ड जनरेट होतो. त्याच्यापेक्षा त्याच्या नांदी न लागता आपण डायरेक्ट त्यांना म्हणायचं की ओके सर, त्याच्यावरती क्लिक केला का जो पासवर्ड आला त्याचा आधी फोटो काढायचा, तो पासवर्ड आला त्याचा फोटो काढायचा, आपल्या घरातल्या मंडळींना 5-50 लोकांना सेंड करून ठेवायचा तो आलं लक्षात. हा मग आता इथं काय असतं, 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे, अल्फाबेट पाहिजे, सॉरी कॅपिटल लेटर पाहिजे, स्मॉल लेटर पाहिजे, नंबर पाहिजे, त्याच्यामध्ये चिन्ह पाहिजे आलं लक्षात. त्याच्यामध्ये स्पेस आणि टॅब नको आलं लक्षात. त्याच्यानंतर पासवर्ड मस्ट बी 25 कॅरेक्टर पेक्षा जास्त नको, हे चिन्ह असले पाहिजे आलं लक्षात. अंकांचं रिपिटेशन नको, एकच अंक डबल डबल आला नाही पाहिजे आलं लक्षात. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व नंबरच नको पाहिजे आणि सर्वच्या सर्व अक्षरच नको पाहिजे. ज्या वेळेला एवढ्या गोष्टींची पूर्तता होते त्यावेळेला पासवर्ड क्रिएट होतो. एवढा टाइमपास करत बसायचा नाही, ते जे सांगतात ते ऐकायचं. क्लिअर आहे बिलकुल. मग आता जरा लक्षात ठेवा, तुमचा तो मागे पासवर्ड क्रिएट झाला बरं का, मग तोच पासवर्ड तुम्ही पुन्हा इथं भरणार. कन्फर्म करतायत तुम्ही की तोच आहे का, यस कन्फर्म झाला. एकदा का कन्फर्म झाला मग आता तुम्हाला इथं भरायचं सिक्युरिटी क्वेश्चन. जर कधी विसरलेत तर काय करणार ना, म्हणून सिक्युरिटी क्वेश्चन्स. मग काय, पहिला क्वेश्चन सिलेक्ट क्वेश्चन 1, काही तुमचा जन्म कुठून झाला, तुमचं नाव गाव काय आहे, तुम्हाला काय खायला आवडतं, असे काही प्रश्न वगैरे याच्यामध्ये आहेत. आणि असे 2 प्रश्न आहे, पहिला प्रश्न दुसरा प्रश्न. त्याचे उत्तर तरी लक्षात ठेवा बरं का, लक्षात ठेवा. भरपूर पोरं फक्त प्रश्न टाकून देतात, उत्तर नेमका काय होतं, कोणती भाजी आवडते, टाइमवर लिहून टाकलं बटाटे आवडतात, नंतर काय आलाच मार्ग नाही की नंतर नेमकं आवडतं काय, कारण भरपूर गोष्टी आवडतात. सो अशा गोष्टी आहेत. सो हे करायचंय, हे करायचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही प्रश्न हे करणार तर त्याचा आन्सर पण असतं बरं का, म्हणजे ते प्रश्न देतील त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय, पुन्हा दुसरा प्रश्न त्याचं उत्तर पुन्हा तुम्हाला लिहायचंय, की जर भविष्यात जर तुम्ही विसरलात तर हे लोक तुम्हाला मदत करतील.
हे सगळं झालं. आता तुमच्याकडे तुमचा स्वतःचा हक्काचा पासवर्ड आला आहे की जो आता शेवटपर्यंत कधीही तुम्हाला कामात येईल. इथं मस्तपैकी असं म्हणायचं, जर काही चुकलं असेल तर रिसेट म्हणा, नाही तर मग सेव्ह आणि नेक्स्ट. तुम्ही आता पुढच्या पेजवर जाल. आलं लक्षात? मग आता तुम्ही आलेत पुढच्या पेजवर. मग पुन्हा हॅलो कॅन्डिडेट. आलं लक्षात? हॅलो. मग आता या ठिकाणी तुमचा पण रजिस्ट्रेशन नंबर तर तोच येतोय आता. आलं लक्षात? त्याच्यानंतर पासवर्ड जो तुम्ही भरला, आलं लक्षात, रिफ्रेश केलं, कॅप्चा वगैरे टाकला आणि इथं तुम्ही केलं लॉग इन. इथं तुम्ही काय आलात? इथं लॉग इन वरती आलात. झालं, पहिली प्रोसेस संपली. कोणती पहिली प्रोसेस संपली हो सर आपली? हे बघ, ही संपली आपली प्रोसेस. तुला दाखवतो बघ. आलं लक्षात? तू आता काय केलं? तुझ्या पर्सनल डिटेल्स टाकल्यात, त्याच्यानंतर तू तुझा पासवर्ड सुद्धा क्रिएट केला. तुझ्या पहिल्या 2 प्रोसेस झाल्यात राजा. आता राहिल्या 2. आता तुला ऍडिशनल डिटेल्स त्यांना द्यायचे आहेत. आता तू त्यांना काय देणार आहेत? ऍडिशनल डिटेल्स. हा, जरा लक्षात ठेवा. या मग आता ऍडिशनल डिटेल वरती. मग ऍडिशनल डिटेल मध्ये पहिलं काय? कॅटेगरी. जर तुझी कॅटेगरी असेल तर तुम्ही कॅटेगरी पासून बिलॉंग करत असाल तर टाक. त्याच्यानंतर ती कॅटेगरी पुन्हा व्हेरीफाय करायची, म्हणजे डबल. SC SC, ST ST, ओपन OBC OBC, UR जे असेल ते. नॅशनॅलिटी. आलं लक्षात? काय इंडियन आहेत का बाहेरून आलाय बुवा अमेरिकेमधून इथं जॉब वगैरे घ्यायला MTS वरती. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर अदर नॅशनल्स. जर तुम्ही समजा बाहेरून आलायत तर तुमचं इथं समजा तुम्ही लंडन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी मधून आला असाल, इथं SSC GD वगैरे द्यायला येऊ शकतात. आलं लक्षात? सो या ठिकाणी त्याची माहिती वगैरे भरायची की जे आपण सध्या नाही. व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क हे फार महत्वाचं आहे. व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क याचा अर्थ तुमच्या बॉडीवरती कुठे एखादं निशाण वगैरे आहे का? कोणाला बघा तीळ असते, मोस असतो, मोल म्हणतात त्याला, कुठेतरी स्क्रॅच झालेलं असतं. आलं लक्षात? कानाला, ओठांवरती जे असेल तर ते तुम्हाला तिथं सांगावं लागणार. क्लिअर? बिलकुल. पुढं 5वा, आर यू पर्सन विथ द बेंचमार्क डिसॅबिलिटी. तुम्हाला काही कुठलं व्यंधत्व वगैरे आहे? हो असेल तर हो, नाही असेल तर नाही. आता हो म्हटलं का मग त्याची माहिती येणार, आणि नाही म्हटलं तर काहीच येणार नाही. आलं लक्षात? हा, मग आता जर तुम्ही यस कधी म्हटलं तर टाईप ऑफ डिसॅबिलिटी कोणता टाईप आहे? हात आहे, पाय आहे, दृष्टी आहे, कान आहे, बोलता येत नाही, चालता येत नाही, काय जे असेल ते. आलं लक्षात? याच्यामध्ये म्हटलं की VH म्हणजे याचा अर्थ ब्लाइंडनेस. याच्या ठिकाणी यांनी बारीक बारीक असे सिम्बॉल वापरलेले आहेत, छोटे छोटे अक्षर वापरले आहेत, त्यांचा इथे अर्थ दिलेला आहे. आणि जर समजा तुम्ही जर डिसेबल असाल, आलं लक्षात, जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी त्याचा सर्टिफिकेट पाहिजे आणि सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागणार. लक्षात ठेवा. हा, पुढं मग आता परमनंट ऍड्रेस एकदा टाकला. परमनंट ऍड्रेस मध्ये तुमचा घरातला पूर्ण गल्लीबोळातला ऍड्रेस. आलं लक्षात? इकडं तिकडं कुठं सगळं. स्टेट. आलं लक्षात? असं आहे. डिस्ट्रिक्ट, पिन कोड टाकावा लागणार. त्याच्यानंतर पुन्हा सेम परमनंट इज परमनंट ऍड्रेस सेम ॲज इथं काय म्हटलं? इज प्रेझेंट ऍड्रेस सेम ॲज अ परमनंट ऍड्रेस. जर समजा कधी कधी काय असतं ना, 2 गोष्टी असतात. पत्रव्यवहार, समजा तुम्ही राहताय, तुमचं घर आहे कुठंतरी आणि सध्या तुम्ही कुठंतरी राहतायत. हा, लक्षात? जर तुमचे 2 ऍड्रेस असतील तर 2 ऍड्रेस टाका. त्यांना ते विचारतायत येस ऑर नो, मग त्यांना सांगा की हो सर माझे 2 ऍड्रेस सेमच आहे. एकदा का तुम्ही यस म्हटलेत तर वरचाच सगळा डेटा खाली जसाच्या तसा फिल होणार, आणि नाही म्हटले तर मग तिथे ऍड्रेस पुन्हा टाकावं लागणार. आलं लक्षात? मग सगळं टाकावं लागेल. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही या सगळ्या गोष्टी झाल्यात, तुम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आलं लक्षात? तुम्ही काय काय केलेलं आहे जर तुम्ही कधी थोडक्यात पाहिलं तर तुम्ही आता पाहून घ्या. सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या. वन टाइम रजिस्ट्रेशन मध्ये सगळ्या गोष्टी. तुम्ही पर्सनल डिटेल भरलं, पासवर्ड झाला, ऍडिशनल डिटेल्सही झाल्या. आता इथं काय आहे? कॅन्डिडेट डिटेल आणि कन्फर्मेशन म्हणजे डिक्लेरेशन पाहिजे. आता जरा लक्षात ठेवा. मग आता लास्ट मध्ये तुम्हाला विचारतील का बाबा सगळं डिक्लेरेशन आहे का? मग डिक्लेरेशन कुठे येणार? इथं ज्यावेळेला तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट असं म्हणणार ना, शेवटच्या स्टेजवरती एंटर दाबलं का एक छोटासा फॉर्म येणार वरती डिक्लेरेशन. डिक्लेरेशन म्हणजे काय? जो डेटा, जी माहिती तुम्ही पुरवलेली आहे ती सत्य आहे का? तुम्ही असं क्लिक केलं का ते वरती असतं की हो मी या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे, सगळ्या गोष्टी सत्य वगैरे आहेत, त्याला जबाबदार मीच आहे असं म्हटलं जातं. एकदा ही सगळी प्रोसेस झाली का तुम्हाला असं पेज दिसणार. आलं लक्षात? हे जर झालं तर तुम्हाला जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला पेज वगैरे दिसणार. आलं लक्षात? हे जरा लक्षात ठेवा. क्लिअर आहे? बिलकुल असं आहे. बस बाकी काही नाही. ठीक आहे. हा, आता हे थोडक्यात मीच भरलेलं होतं माझ्यासाठी, पण मी काही गोष्टी कॅन्सल आउट केल्या. आलं लक्षात? एकदम साधं. हा, मग आता एकदम सिंपल. मग GSB म्हणजे काय? माझं नाव आहे. तुमच्या नावाचं असं येणार आहे. माझं नाव आहे गुलशन सुभाष बेलदार. माझं नाव गुलशन सुभाष बेलदार. आलं लक्षात? रजिस्ट्रेशन नंबर येणार, माझ्या वडिलांचं नाव येणार. आलं लक्षात? त्याच्यामध्ये ईमेल ID येणार, माझ्या आईचं नाव येणार, मी जळगावचा आहे जळगावचा येणार, माझा मोबाईल नंबर येणार, सगळं काही येणार. आणि याच्यानंतर याच्या खाली आहेत
SSC, CGL, MTS, GD जे असेल त्या एक्झाम पाहायच्या आणि त्याला क्लिक करायचं आणि तिथून तुमची एक प्रोसेस सुरू होते फॉर्म भरायला, ज्याला म्हटलं जातं ऍप्लिकेशन फॉर्म. ज्याला काय म्हटलं जातं, ज्याला म्हटलं जातं राजांनो ऍप्लिकेशन फॉर्म असं म्हणतात. मग आता तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्मला आता आपण श्री गणेशाय करणार, सुरुवात करणार. मग एकदा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात कधी केली तर मी संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्मचे जेवढेही पॉइंट्स आहेत सर्वच्या सर्व इथं क्रमांकानं लिहिलेले आहेत. हे लक्षात ठेवायचा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. क्लिअर आहे बिलकुल. मग सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय विचारतील, पहिले तुम्हाला विचारलं जातं कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन. लक्षात, म्हणजे जो विद्यार्थी आहे त्याच्याबद्दलची माहिती. पहिली माहिती कोणती, पर्सनल डिटेल्स, तुमच्याबद्दलची सगळं माहिती ऍप्लिकेशन फॉर्म भरताना. आणि बऱ्यापैकी हा 90, 95, 98% सगळ्यांचा सेमच राहतो आणि क्रमांक सुद्धा बदलणार नाही. पहिलं काय, कॅन्डिडेटचं नाव. लक्षात. त्याच्यानंतर नाव चेंज झालंय का. आता तुम्हाला जर कधी थोडक्यात जर कधी पाहिलं ना तर हे तुम्हाला आता भरण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही क्लिक केलं का तुम्ही जे मागे OTR भरला होता ना सुरुवातीला, ती माहिती डायरेक्ट उचलून याच्यामध्ये जशीच्या तशी भरल्या जाणार आहे. फक्त तुम्हाला खाली एक नंबर बटन दाबायचं आहे, नेक्स्ट. काम झालं ना तुमचं, आधी भरलंय तुम्ही. आईचं नाव आहे, डेट ऑफ बर्थ, वय आहे. मग वय काय, एखाद्या तारखेपर्यंत तुमचं तेवढं वय बसतं का, जेंडर, कॅटेगरी, वेदर पर्सन, बेंचमार्क, सगळ्याच्या सगळं ते पहिलं. सगळे 1 पासून तर 18 पर्यंतच्या सगळ्या गोष्टी सेम राहणार, बाकी काहीच नाही. ही झाली तुमची पहिली माहिती. दुसऱ्या माहितीवर गेला तर लक्षात. आता बघा, आता कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन सुरू आहे. कॅन्डिडेटच्या इन्फॉर्मेशन मधला आपण पहिला प्रकार पाहिला पर्सनल डिटेल्स. आता कॅन्डिडेटच्या इन्फॉर्मेशन मधला दुसरा एज्युकेशनल डिटेल्स. 19 नंबर. लक्षात. काय आहे, हायेस्ट क्वालिफिकेशन. लक्षात, ते टाकायचं. त्याच्यानंतर क्वालिफाईंग एज्युकेशनल, जे जे तुमचं शिक्षण झालं आहे आता त्याच्याबद्दल जरा जास्त खोलात जाऊन विचारतील. पहिलं, एज्युकेशनल स्टेटस काय आहे, म्हणजे पास आहे का फेल आहे. पास. लक्षात. फेल असेल तर पासिंग इयर, कोणत्या राज्यातून झालेला आहे, विद्यापीठाचं नाव काय आहे, रोल नंबर काय आहे, पर्सेंटेज काय आहे. लक्षात. ते जे कोविडची केस वगैरे असणार आहे तर ते सुद्धा टाकावं लागणार. त्याच्यानंतर एक महत्वाचा भाग आहे CGPA टाकावा लागतो. काय टाकावा लागतो, CGPA. हा CGPA फक्त अशाच पोरांना येणार आहे. हा CGPA फक्त अशाच पोरांना दिसतो की जे वरती ग्रॅज्युएशन असं टाकतात. जर इथं 12वी टाकलं असेल की हायेस्ट शिक्षण 12वी झालेलं आहे तर त्यांना CGPA नावाचा जो बॉक्स आहे तो भरायची गरज राहत नाही, कारण तो भरताच येत नाही, तो बंद असतो. पण जर तुम्ही वरती ग्रॅज्युएशन टाकलं तर मग CGPA ओपन होतो, CGPA टाकावं लागणार. म्हणजे याचा अर्थ तुमच्या त्या याच्यावरती लिहिलेलं असतात की किती मार्क्स वगैरे असतात शेवटच्या फायनल इयर वरती. लक्षात. मग आता इथं गो बॅक आणि सेव्ह नेक्स्ट. सेव्ह नेक्स्ट वरती बटन दाबायचं, पुढे चालायचं. इथं 20 पर्यंतचे पॉईंट झाले, आपण आलो 21 वरती. आता काय आहे, आता दुसरा पॉईंट सुरू झाला कॅन्डिडेटचा. काय, ऍडिशनल इन्फॉर्मेशन 1. जास्त माहिती अजून काय त्याच्यामध्ये, वेदर यू आर अन एक्स सर्व्हिसमॅन ऑर सर्व्हिंग इन द आर्म फोर्स. जर तुमच्यातले कोणी व्यक्ती जर समजा सैनिक असतील, लक्षात, रिटायर सैनिक वगैरे असणार, जर तुम्ही देशासाठी सेवा दिली असेल तर हे तुमच्यासाठी. आता हे तुमच्यासाठी म्हटलं, येस नो म्हटलं का मग तुम्हाला सगळीच कुंडली लागेल. कधी होता, कोणत्या वर्षी होता, कोणत्या राज्यात होता, काही डॉक्युमेंट्स आहेत का, पास, ते काय जे असेल ते सगळं लागणार. सगळं लागणार. लक्षात ठेवा. बघा, डेट ऑफ जॉईनिंग, कधी तुम्ही जॉईन झाला, लक्षात. तुमचा डिस्चार्ज कधी झाला, लक्षात. लेंथ ऑफ द सर्व्हिस, तुम्ही किती वर्ष काम केलं. हॅव यू ऑलरेडी जॉईन द चिल पोस्ट बाय अवेलेबिंग द बेनिफिट्स ऑफ द रिझर्वेशन, तुम्ही काही फायदे घेतलेले आहेत का. अशा भरपूर साऱ्या गोष्टी. डेट ऑफ द जॉईनिंग टू अ सिव्हिल पोस्ट, त्याच्यानंतर तुम्ही एखादी सिव्हिल पोस्ट घेतलेली आहे का. लक्षात. हे सगळं त्याच्यामध्ये विचारलं जाणार. 22 नंबरला तुम्हाला येतील वेदर सिकिंग एज रिलॅक्सेशन. लक्षात. तुम्ही एज रिलॅक्सेशन मध्ये आहेत का. जसं उदाहरणार्थ समजा मी OBC मध्ये आहे, कोणी SC ST मध्ये असणार आहे, मग तिथे येणार येस ऑर नो. येस म्हटलं का अजून खाली गोष्टी येणार. येस, मग तुझ्याकडे सर्टिफिकेट आहे का, तुम्हाला प्रश्न वगैरे विचारतील. लक्षात. 22. लक्षात. इफ यस एज रिलॅक्सेशन कोड. जर समजा तुम्ही येस म्हटलं तर तुमचा कोड टाकावा लागणार, कोड. लक्षात. असं आहे. हा. मग 23, डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर असेसिंग जॉब अपॉर्च्युनिटीज इन टर्म्स ऑफ DOPT. लक्षात. काय आहे, DOPT आहे. या DOPTचा अर्थ असा असतो, आता याला काहीतरी म्हणतात, DOPTचा अर्थ सरकारसाठी ही जी माहिती आहे तर ही तुम्ही काय म्हणतात त्याला, शासनाच्या लेवलला तुम्ही शासनाला देतात का, तुम्ही शासनाला देऊ इच्छितात का, याला नेहमी यस म्हणावं लागतं. लक्षात. डॉक्युमेंट ऑफ द पर्सनल काहीतरी आहे त्याचं. लक्षात. त्याच्यासाठी आहे. मग याला काय करावं लागतं, 23 नंबरला यस करायचं बरं का, म्हणजे आम्ही आमची माहिती सरकारला सुद्धा मान्य करतो, द्यावीच लागते. जर तुम्ही नाही म्हटले तर मग फॉर्म गेला, रद्द झाला. त्याच्यानंतर काय आहे, सेव्ह अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर पुढं. आता
तिसरा, आता बघा, आता सेकंड कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मधला दुसरा टप्पा सुरू झाला. याच्या आधी काय होतं, ऍडिशनल इन्फॉर्मेशन 1, आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन सेकंड वरती लिहिलेलं आहे 24 नंबरचा. प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटर. तुम्हाला विचारतील की का रे भाऊ तू एक्झामिनेशन सेंटर बद्दल प्रेफरन्स दे. 3 प्रेफरन्सेस द्याव्या लागतात. पहिला प्रेफरन्स, दुसरा प्रेफरन्स, तिसरा प्रेफरन्स. जवळ 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 सांगायचं, तिघांमधून कुठला तरी एक मिळणार. त्याच्यानंतर आहे आर यू पर्सन विथ द बेंचमार्क डिसॅबिलिटी. लक्षात, मग जर तुमच्याकडे काही व्यंधत्व असेल, तुम्ही फिजिकली काही वीक असाल, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये मोजणार, यस ऑर नो. लक्षात, आर यू पर्सन विथ, मग इथं म्हटलंय 40% कमी आहे, जास्त आहे. इथं म्हटलं की आर्म अफेक्टेड आहे, आईज आहे, डोळे आहेत, सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. डू यू हॅव अ फिजिकल लिमिटेशन्स टू राईट ॲज पर द पॅरा. भरपूर लोकांना जर तुम्हाला फिजिकली जर तुम्ही हँडिकॅप असणार आणि जर तुम्हाला एखादा रायटर वगैरे लागत असणार आहे, तर ते तुमच्यासाठी इथे विचारतात, डू यू हॅव फिजिकल लिमिटेशन्स टू राईट, म्हणजे तुम्हाला लिहिता येत नाही का. लक्षात, लिहिताना काही त्रास वगैरे होतो का. जर तुम्ही तिथे येस म्हटला तर मग तुम्हाला तिथं रायटर प्रोव्हाइड केला जातो. त्याला म्हटलं आता स्क्राईब तिथे येणार आहे तुम्हाला, स्क्राईब असं म्हणतात, स्क्राईब. हा, वेदर स्क्राईब इज रिक्वायर्ड. स्क्राईब म्हणजे तुम्हाला एखादा कोणी व्यक्ती पाहिजे का पेपर लिहायला, तिथे येस म्हणायचं जर पाहिजे असेल तर. लक्षात, विल यू मेक युअर ओन अग्रीमेंट टू स्क्राईब. ते तुम्हाला विचारताय की तुम्ही ज्याला तुमचा पेपर लिहिण्यासाठी बोलवलंय, तुम्ही त्याच्यासोबत अग्रीमेंट केलंय का. नाही म्हणायचं. काय म्हणायचं, नाही, नो. हा, लक्षात ठेवा, आपण काहीच नाही केलंय, नो. आर यू ऑल्सो अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ द ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर. जर तुमचं शिक्षण स्टॅटिस्टिक मधून झालं असणार आहे आणि जर तुम्हाला या जागेसाठी सुद्धा जर फॉर्म भरायचा असणार आहे, तर ते विचारतात का बाबा तुला ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर साठी JSO करता फॉर्म भरायची इच्छा आहे का. जर तुमचं स्टॅट झालं असेल तर येस म्हणा, नाही तर गुपचूप नाही म्हणा. लक्षात ठेवा. लक्षात, डू यू प्रोसेस, ते लगेच विचारतायत. तुम्ही येस म्हटलेत का लगेच ते आलेत पुढं. ते म्हणतात तुझं शिक्षण झालंय का. तुम्ही म्हटले या स्टॅट मधून शिक्षण झालंय, तर मग भरा मग सगळी माहिती. लक्षात. त्याच्यानंतर आर यू ऑल्सो अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ द स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर. असेल तर येस, नाही तर नो. त्याच्यानंतर इथं म्हटलं आहे, पुन्हा त्याच गोष्टी विचारतील 22-27 ला. पुन्हा सेव्ह नेक्स्ट आणि पुढे जायचं, नाही तर मग मागे यायचं. आता सगळ्यात महत्वाचे शेवटचे 3 मुद्दे राहिलेत. आता याच्यामध्ये तिसरा मुद्दा आला, तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. तुम्हाला काय करावं लागणार, डॉक्युमेंट्स जे आहे राजानो ते अपलोड करायचे. कोणते कोणते, फेस ऑथेंटिकेशन स्टेटस. चेहरा जिथं फॉर्म भरणार तिथं तुमचा तो फोटो काढला जातो. लक्षात, कॅप्चर युअर फोटो कार्ड, फोटोग्राफ. त्याच्यानंतर अपलोड युअर सिग्नेचर, तुमची सिग्नेचर अपलोड केली जाते. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करावं लागतं. तिथं तुम्ही गेलेत का, इथं प्रिव्ह्यू ऑफ फॉर्म आहे. इथं काय आहे, 4थ्या नंबरला प्रिव्ह्यू ऑफ फॉर्म. प्रिव्ह्यू ऑफ फॉर्मचा अर्थ आहे की तुम्ही आतापर्यंत जेवढाही फॉर्म भरला आहे तो पूर्ण वाचा, त्याची प्रिंट काढू शकता तुम्ही, चेक करा तो बरोबर आहे का. जर काही प्रॉब्लेम असेल तर पुन्हा गो बॅक जाऊन त्या गोष्टी चेंज करू शकतात. आणि नंतर आहे सबमिट अ फॉर्म. त्याच्यानंतर फॉर्म काय करायचा, सबमिट. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर समजा तुम्ही सगळी प्रोसेस झाली, तुमची सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, मग लक्षात ठेवा, ज्या वेळेला परीक्षेची नोटिफिकेशन येते ना, परीक्षेचं ज्या वेळेला परीक्षेची ऍड येते, नोटिफिकेशन म्हणतात त्याला. ज्या वेळेला परीक्षेतलं नोटिफिकेशन येतं आणि ज्या वेळेला त्याची लास्ट डेट राहते ना, तर याच्यामध्ये एक गंमत असते. जर समजा एखाद्याने फॉर्म भरला आणि चुकून एखादी गोष्ट राहून गेली, त्याला नंतर कळालं घरी आल्यावर, तर तुम्हाला जवळपास तुम्हाला 14 दिवसांचा पिरियड मिळतो. 14 दिवस. त्या 14 दिवसांमध्ये तुम्ही ती गोष्ट बदलून घ्या. 14 दिवसांमध्ये नाव, गाव, कुठं नंबर चुकला असेल तर तो बदलवता येतो. जर नाही बदलवला तर फ्युचरमध्ये त्यांना पूर्ण अधिकार आहे तुम्हाला बाद करायचा, तुम्हाला काढून टाकायचा. तुम्ही काहीच नाही करू शकत, तुम्ही किती असू द्या. तुम्ही म्हणणार की सर बीचे चालतच नाही. लक्षात ठेवा. क्लिअर आहे बिलकुल. आता याच्या पुढे जर कधी जायचं म्हटलं तर जाण्यात काही अर्थच नाही मला असं वाटतं, कारण काही नाहीच आहे समजा त्याच्यात. याच्यावरती आता पुढे आपल्याला जाण्यात काही मिनिंग नाही, कारण सगळं संपलं आता याच्यात. आता मेन मुद्दा जरा समजून घ्या मी काय सांगतोय. आता याच्यानंतर जर तुम्ही सीजीएलचे फॉर्म भरणारे विद्यार्थी असाल, CHSLचे असाल किंवा GDचे असणारे किंवा MTचे असणारे, तर या प्रत्येक सेंट्रलच्या परीक्षांमध्ये ना भरपूर साऱ्या जागा असतात, तर त्यांना प्रेफरन्स द्यावा लागतो. प्रेफरन्सचा अर्थ काय आहे की जर तुम्हाला तुमच्यावरती आपण म्हणतो ना की बाबा विश्वास आहे की सर मी चांगल्या गुणांना पास होणार आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की सांग तू जर पास झाला तर तुला पहिली पोस्ट कोणती पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही सिक्वेन्स देऊ शकता. लक्षात, त्याच्यानुसार तुम्हाला काय देता येईल, सिक्वेन्स देता येणार. याच्या आधी मी SSC GDचा प्रेफरन्स सांगितलेला आहे. आता हे झालं सगळं महत्वाचं. हे एकदा तुम्ही दिला
मग ज्यावेळेला तुमचा रिझल्ट वगैरे लागतो ना, जर तुम्हाला तसे मार्क असतील तर त्याच्यानुसार तुम्हाला पद मिळणार, नाही तर मग त्यांच्यानुसार मिळणार, बस बाकी काही नाही. आणि जे मिळणार ते तुम्हाला घ्यावं लागणार. हा एकंदरीत एवढी संपूर्ण प्रोसेस आहे सेंट्रलच्या कोणत्याही परीक्षांचा फॉर्म भरण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला सर्व तुमच्या नातेवाईकांना, घरातल्या लोकांना सगळ्यांना शेअर करायचा आहे की जे तुमचे मित्रमंडळी, परिवार असेल की ज्यांना फॉर्म भरता येत नाही, तो एकदम डिटेल मी सांगितलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक गोष्ट, जसं सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की आपल्याकडे ऑलरेडी बॅचेस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. आलं लक्षात? 50% ऑफ आहे. तुम्हाला ज्या बॅचेस हव्या असतील तुम्ही त्या बॅचेस घेऊ शकता. स्पेशली सीजीएलच्या आणि याच्या आहेत. एमटीएस आणि सीएचएसएलच्या सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहेत. तुम्हाला ज्या ज्या बॅचेसचा फायदा घ्यायचा असणार आहे, आलं लक्षात, तर तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करा. केलं असेलच तुम्ही, मला गॅरंटी आहे, आलं लक्षात, त्याच्यावरतून तुम्ही या बॅचेससाठी एनरोलमेंट घेऊ शकता. आता आपल्याला जायचं सगळ्यात महत्वाचं या गोष्टीवरती. पहिला मुद्दा आलं लक्षात, काय होतं की सर मी तुम्हाला पहिलं तर सांगितलं बुवा, आलं लक्षात, की सर काय काय फॉर्म कसा कसा भरावा लागतो, माझं काम संपलं. हा आवश्यक कागदपत्रे सांगितली. पुढच्या काळात येणाऱ्या परीक्षा कुठच्या, आलं लक्षात. आता पुढच्या काळामध्ये एक परीक्षा येणारी आहे तर ती आहे SSC GD आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर आता काही परीक्षा आल्या असतील किंवा काही येत असणारे, त्याला म्हटलं जातं दिल्ली पोलीस. SSC GDची आता परीक्षा येईलच 1-1.5-2 महिने, ऑगस्ट सप्टेंबरला आता परीक्षा येणार आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीला त्याची एक्झाम असणार आहे. 2026ला SSC GDची परीक्षा येणार. मागे त्याच्या जागा मला असं वाटतं की 54,000 काहीतरी होत्या, 54-55,000. यावेळेला जागा वाढण्याची काय आहे शक्यता आहे. दिल्ली पोलीसच्या जागा निघणार. SSC GDची परीक्षा कधी होणार आहे लक्षात. मी तुम्हाला आता सांगितलं SSC GDची परीक्षा कधी होणार आणि किती जागा असणार आहे, हा मुद्दा घेतला. SSC MTS आणि CHSL साठी पुस्तकं आणि पुस्तकं कोणते घ्यायची, तर मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं यांच्यासाठी तुम्ही कोणती पुस्तकं घ्यायची, तर तुम्ही किरण पब्लिकेशन म्हणून पुस्तकं घेऊ शकतात. किरण पब्लिकेशन दिल्लीचं पब्लिकेशन आहे, आलं लक्षात. एकदम चांगला, सगळ्याचे सगळे अख्खा इंडियाचे पुस्तकं वापरतो तुम्ही. घ्यायच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित मांडणी करून दिलेली आहे, आलं लक्षात. जे पब्लिकेशन आहे दिल्लीचं आहे, क्लिअर आहे बिलकुल, तुम्ही ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर सरळ सेवा, तलाठी आणि कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी SSC द्यावी का, SSC मध्ये ते येऊ शकतात का, खूप चांगली गोष्ट आहे. सेंट्रलच्या परीक्षांचा अभ्यास कधी केला तर तुम्हाला असं जाणवणार की महाराष्ट्रामध्ये ज्याही परीक्षा होतात, TCS असो, IBPS असो, यांचा जो पॅटर्न उचलला जातो हा स्पेशली उचलला जातो SSC मधून. कारण SSC एक अशी परीक्षा आहे की ज्यांचा मटेरियल अफलातून उपलब्ध आहे आणि पेपर घेणारे जी संस्था आहे तर ते दरवेळेला काही ना काही नवीन विचारात राहतात, लक्षात ठेवा. म्हणून जेही तुम्ही विद्यार्थी तलाठी करत असाल, सरळ सेवा करत असाल, टेट करत असाल, TET करत असाल, तुम्ही पोलीस भरती करत असाल, तुम्ही जी परीक्षा देताय तुमच्यासाठी सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. कारण आता सर्वच्या सर्व ज्या परीक्षा आहेत राजांनो या मराठीतून होतात. SSC CGL जर कधी सोडली तर बाकीच्या सर्व एक्झाम ज्या आहेत त्या मराठी भाषेतून होतात, आलं लक्षात. त्याच्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इंग्रजी आहे, लक्षात ठेवा. काय आहे, इंग्रजी व्याकरण आहे आणि करंट अफेअर आहे, चालू घडामोडी, जसं आपण GS वगैरे म्हणतो ना, GK ते आहे. लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही त्याच्यासाठी वापरायचं. याला मराठी ग्रामर नाही, लक्षात ठेवा. याला हिंदी ग्रामर सुद्धा नाही, क्लिअर आहे बिलकुल. काहींचं म्हणणं की सर मराठी तर मराठी ग्रामर का नाही, मराठी भाषा तिथं नाही. राहिला मुद्दा काही पोस्टसाठी तुम्हाला टायपिंगची आवश्यकता असणार आहे तर तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे. लगेच नसेल मात्र ज्यावेळेला तुमचं सिलेक्शन होणार आहे तर त्यावेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेला होतं त्यावेळेला तुम्हाला तिथं त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही क्वालिफाईंग जर झालात, आलं लक्षात, तुम्हाला काहीतरी मिनिटामध्ये काहीतरी बटणं दाबावं लागतात, 2,000-2,500 काहीतरी. जर तुम्ही तेवढ्या वेळेमध्ये बटणं जर कधी प्रेस केले तर तुम्ही क्वालिफाय होणार, आलं लक्षात, क्वालिफाय होणार. तोपर्यंत तुम्ही क्वालिफाय झाले आणि ज्यावेळेला तुम्हाला बोलवलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर त्यावेळेला तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, क्लिअर आहे बिलकुल. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्वच्या सर्व डिटेल माहिती दिलेली आहे, आलं लक्षात. या माहितीवरतून तुम्ही सगळा व्हिडिओ व्यवस्थित बघा. डाऊट्स असतील मला एकदा पुन्हा विचारा, कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. काही गोष्टी असतील तर मी पुन्हा त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आणि आपण पुन्हा एकदा भेटूया, ठीक आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, ठीक आहे. चालतंय, मग चला अभ्यास चालू ठेवा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, बाय, चलो.